पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झालेले आहेत। उपचारासाठी आधी 10 लाख रुपये भरण्याची अट घातल्यामुळे गर्भवती तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या, तरीही रुग्णालयाने वेळेवर उपचार दिले नाहीत। दीनानाथ रुग्णालयाच्या कारभाराविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेसह शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। चर्चा करायला आलेल्या रुग्णालय अधिकाऱ्यांवर आंदोलकांनी चिल्लर फेकली। रुग्णालयाच्या बेफिक्रीवर मंगेशकर कुटुंबाने उत्तर देण्याची मागणी खरं तर करण्यात येते। त्यानंतर काही काळाने आंदोलकांनी इथल्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले। यावेळी रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर संतप्त पतित पावन संघटनेकडून रुग्णालयाच्या बोर्डाला काळं फासण्यात आलं। दरम्यान 10 लाख रुपयांच्या डिपॉझिट प्रकरणी लोकशाही मराठीनं प्रश्न विचारला असता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं उडवाउडवीची उत्तर दिलेली आहे। चिल्लर फेकली तुम्ही, चिल्लर काय यांना भीक लागली, भीक यांना इथं आहे ना रुग्णाच्या या ठिकाणी आहे ना यांनी कला केंद्र उभं करावं। सत्यामध्ये आहे म्हणून काय यांनी यांना लायसन्स दिलं का यांनी? आम्हाला पण जनतेची काळजी आहे ना, इथं आमची भगिनी येऊन काल इथं मृत पावली आहे, यांना भीक लागली आहे, त्यांनी इथं कला केंद्र उभं करावं, मग पैसे गोळा करावे। इथं धर्माचा आयुक्तांनी याला फुकट जागा दिलेली इथं। त्या हॉस्पिटलवर काय कारवाई करणार आम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवून आहे। फक्त भाजपचे आमदारांचे पीए म्हणून नाही, तर एक महाराष्ट्राचे किंवा ह्या देशातले नागरिक ज्यांना खरोखर गरज आहे, गरजू लोकांना जेव्हा आपण पाहतो आणि अशा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ते महिलेची मला वाटतं तर मृत्यू झालेला आहे, हे अतिशय दुर्दैवी। आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात असं व्हायला लागलं, जिथे आपण आत्ता अनेकदा म्हणजे लाडकी बहीणबद्दल वगैरे चर्चा करतोय, राजकारणात न जाता मला वाटतं त्या हॉस्पिटलवर किंवा जे कोणी ते संचालक असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। जर मुख्यमंत्री कार्यालयातून आणि सहायता कक्षातून 5 वेळा फोन गेले, मला वाटतं काल मी बातम्यांमध्ये पाहिलं, हे होऊन मुख्यमंत्र्यांचं जर ऐकत नसतील तर मग नक्की हा माज कोणाचा आहे, ही मस्ती कोणाची, हे उतरवणं काम हे मुख्यमंत्र्यांचं। आमदाराच्या पीएच्या पत्नीचा ऍडमिशनसाठी जर 10 लाख रुपये मागत असतील, तेही केवळ डिलिव्हरीची पेशंट होती क्रिटिकल, 10 लाख रुपये तोही दीनानाथ। आणि पाठबळ कोणाचा? सत्ताधाऱ्यांचा। त्या दीनानाथला कोण आहे? त्या दीनानाथ मध्ये आता त्याचा परवाना रद्द केला। खरं म्हणजे चॅरिटी हॉस्पिटल आहे, सरकारी जमिनीवर उभं झालेलं हॉस्पिटल आहे, आणि लुटारूंची टोळी बसवलं काय तिथे, त्या फटके मारले पाहिजेत त्या डॉक्टरांना। कोण लुटतोय तो? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।